माथेरान नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना 5 लाख रुपयांची कॅश पकडण्यात आली। बघा, थंड हवेच्या ठिकाणी माथेरान म्हटलं, आता तिथलं राजकीय वातावरण मात्र गरम झाले, कारण तिथं रोकड सापडलेली आहे। इथे रोकड देण्याची चौकशी तर सुरू केलेली आहे, मात्र या ठिकाणी नेमकं काय होतंय हे पाहणं गरजेचं आहे। माथेरानमध्ये 5 लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी तरुणाची चौकशी सुरू केलेली आहे। ही रोकड जो तरुण घेऊन जात होता त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास महापळे यांच्याकडून। कैलास, हा तरुण कोणत्या पक्षाचा होता का आणि पैसे नक्की कशासाठी वापरले जाणार होते? माथेरान नगर परिषद कार्यालयाच्या अगदी काही अंतरावर असलेल्या वंट्रील भागात एक तरुण त्याच्याकडे कॅश असलेल्या स्वरूपात सापडल्यानंतर एक गोंधळ उडाला। त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही। कॅश किती आहे, कोणत्या पक्षाची आहे याची अधिकृत माहिती थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे, तर तोपर्यंत त्याची चौकशी सुरू आहे। कैलास, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। माथेरानमध्ये 5 लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। रोकड नेणाऱ्या तरुणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। ही रोकड नक्की कशासाठी होती, त्याचा उद्देश काय होता, मतदारांना वाटण्यासाठी होती का, सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। माथेरानमधील हा गंभीर प्रकार आहे। आपण बघतोय 5 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केलेली आहे। खरं तर छोटंसं शहर आहे, मात्र त्या ठिकाणी 5 लाखांची रोकड कुणाला वाटायला नेली जात होती। मतदानाच्या 1 दिवस आधी ही रोकड सापडलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।